आणि रेल्वे इंजिनची इंजिन तर काय त्याचं पब्लिकचं टामच येतो किती पण पब्लिक असली. ज्याचा बैल पळतो त्याच्याच पाठी असतात आजकाल लोक. तीन बैल घेतलं का तीन बैल घ्यायला लावलं. गाईज आता आम्ही आजच्या अड्डेवाल्याला हे सोन्याला याला आता टॉपची आता मुलाखत घेतो. एकदम बैल एकदम टॉप चाल तिथं शर्तीना. इथं यांचा आता गुलाल झालाय. इथं आता गुलाल झालाय. काय दादा आलोय आपण अंजपच्या अड्ड्यात. आता गुलाल घेतला बैलांनी. त्यांना विचारूया तुम्ही कुठून आलं. आम्ही नेवलीवरून आलो. तुमच्या बैलाचं नाव काय. आमच्या बैलाचं नाव चित्र आहे. कुठून खरेदी केलं तुम्ही बैल. आम्ही ही खरेदी गाडीतनं केलेली आहे. कितीची खरेदी आहे. ही खरेदी आहे 50,000. आणि तुमच्या बैला जात काय. आमचा बैल मैसुरीमध्ये मोडतो. आज कुठली गाडी होती विरुद्ध. आज आम्हाला R1ची गाडी होती. बॅनरला गाडी जमली होती. आणि पायरा पहिला हो गावचाच साजा होता चित्र. गावाचाच होता काय. कितीची झाली गाडी. गाडी होती सध्या 11वरती गाडी होती. 11,002 मधल्या. तुमच्या दावणीला किती बैल आहेत. आमच्या दावणीला सध्या तरी 8-9 बैल आहेत. किती शर्ती आल्या आतापर्यंत. आतापर्यंत हे गावच्या साजाचं 2 गुलाल झालेले आहेत. आणि याचं साधारण 5 ते 6 गुलाल झालेले आहेत घेतल्यापासून. आणि गेल्या वर्षी ना या सीझनला घेतलेला आहे पावसाळ्यात. आताची खरेदी. हा बैलगाडा क्षेत्राविषयी काय मत आहे तुमचं. बैलगाडा क्षेत्राविषयी म्हणजे बैलगाडा क्षेत्र असं आहे याच्यामध्ये आपल्या बैलाची नीतिमत्ता साफ ठेवा. आपल्या बैलावरती नीट लक्ष द्या. नंतर दुसऱ्यांच्या बैलांच्या लक्ष द्या. आणि जादूटोना वगैरे बोलतात जी त्यांच्याविषयी. नाही जादूटोना हो सगळं फेक आहे. जादूटोना हे खरं असतं तर आता कोण पण बारीक वासरू घेऊन पुढे गेलं असतं. तर बैलांना इतकं लोकांनी मेहनत नसती घेतली. कसं वाटतं तुला हिने. मला सोन्या आलाय तिचं पेट्रोल टाकून घेऊन आयची का स्प्लेंडर घेऊन आलाय तिचं बैल झालाय. आता मोठा बैल आहे बघा. हो याला हेच बारीक हीच करी माणसा. ही घरी माणसा काम माणसा घेतलाय. पाखरू नाही ना पाखरू घेतलाय. भाचा काय हो? भाचा मोठा मामावर काहीतरी बोलत आहे. बोल भाच्याची बाईट घेसल. याला बघलाय कुठेतरी. पार्टीचा बैल मामा बसलाय पाटावरी भाच्याला घेऊन मांडीवरी. मामाच्या मांड्यावरती. मामाच्या मांड्यावरती. हे कुठलं आहेत दोन. सर कुठून आलो तुम्ही. चोरवल्यावरून. तुमच्या बैलाचं नाव काय. शिवा तुमचं नाव. राजवीर झुले. कधी खरेदी कधीची. आता खरेदीला 1.5 महिन्याला. बैल आदत असताना घेतलाय का नंतर घेतलाय. आता साधा झालं. साधा ते झाला. आणि कोण आहे आजचा पायरा. आजचा पहिला आहे गुपित आहे. गुपित आहे. गाडी जमली का. नाही जमली आता बिंजोड. बैल कुण्या नावाने बोलतो तुमचा. आमचा बैल पार्थ नितीन शेठ धुले चोरवले या नावाने बोलतो. किती गुलाल झालं आता बरं. या सीझनला त्याचे 5 बिंजोड झाले. 5-6 बिंजोड झाले. कसला मोठा आहे बघा तागडा. दाखवी ना माग शिंगा बघा. शिंगा बघा ती अशी घातली तर दोघांच्या याच्यात जाईल लय मारी. ना. आमच्या कॅमेरामॅनला नुसतं कॉल येतात काय म्हणाय मोबाईल हात खिशात जातो. इकडं सर इकडून या. हे पुण्याची घेतो का? असं तागडा बैल आहे बघा. खाला काय खाणं काय सर तुमचा. त्याला खुराक वगैरे त्याच्यामध्ये मठ पुट्टी वगैरे असते. मका असतो. चला धन्यवाद. मामा भेटला तिकडं. जेवलं का. नाही जेवायला ते घालतं काय घरून आणलंय का. जेवण नाही घेऊन येत. जेवण घेऊन आलो जेवलो पण आम्ही. कोण आहे पायरा आजचा. पायरा सावरगावचा आहे आपल्याला शुगर. आणि विरुद्ध गाडी आपल्याला कधी बैल खरेदी याला. खरेदी आपल्याला झालं वर्ष झालं असेल त्याला. मग आता खाली चाललो. भाई भेटला इकडं. कुठे बैल आपला. बैल तिकडे झाली आहे गाडी. कुठून आलो? परत एक जमू जाऊ. व्हिडिओ आपली बघितली मग त्या नाही बोलतात. किती आहे आज आपला. आता थोडा राहिलाय. आता तुम्ही गडबडीत आहेत. आम्ही किती वाजता येऊ. थोड्या वेळाने हा घेऊन जा ना. जेवण नको. कसली येतो थोड्याला. पॅन भेटला आमचं वाव्याचं. एकमेक निकाल असतं ते मोरगावला मोठा घाटाचा माहिती नव्हता. तिथे सुद्धा हे निकाल द्यायला होतं का. मालेवाडीचा राजा आलाय.
हे तालुका संघटनेचे अध्यक्ष आहेत बैलगाडा क्षेत्रातले. आता बैल कुठे आपला बैल आपला तिकडे आहे खाली. तिने आणलं नाही, एकच आणला. का नियोजन काय तुमचं मग आजचं? मैदानाला ठेवलाय. कुठला आणलाय तो का 1 लाख 1,00,000 झाली काय शर्यत? नक्कीच तस्करचा पायरा आहे. नियोजन काय तुमचं आजचं? नियोजन हे आज त्याला म्हणजे नुसतं मैदान दाखवून आणलं कारण त्याला कालच उतरायला लागलं. आमचं पण त्या दिवशी झालं या दिवशी 8 जून. हा अर्जुन आणि म्हणजे तुमची कुठली गाडी बोलते घरचा साज? घरचा साज आता तयार केलाय. पहिला होता आमचा भुंगा होता. भुंगा दिला आम्ही तुमगावल्या. आता आम्ही 4 बैल घरची आहेत आणि 4 बैल आता आम्ही नवीनच तयार केलेले आहेत आणि 4 हातात आहेत. नाव काय त्याची? एकाचं नाव राया आहे, त्याला आम्ही प्रेमाने रागा बोलतो. रागा. आणि दुसरा महाकाल आणि तिसऱ्याचं नाव इट्टी आहे आणि चौथ्याचं नाव गुपचूप. नियोजन काय तुमचं 7 तारखेचा? 7 तारखेचं नियोजन आम्ही केलेलं आहे. म्हणजे कोण कोण जायचं मैदानात? मैदानात आमच्या मामाचा बैल वासरू आहे. म्हणजे आपल्या दावणीतली दावणीतला आमच्यातला एकच जाणार फक्त कोण? राया. राजा. मग रायाचा पायरा झालाय का नाही अजून? झालेला आहे ना. झालाय काय? डायरेक्ट गुप्पी डायरेक्ट ऑन द स्पॉट बिग शॉट. हा बिग शॉट. मग पुऱ्याच्या नावाने पडेल गटाला गाडी? आई भवानी बीड. आई बाबा. गाडी गावाच्या नावानेच पडली गाडी. नक्कीच बीडगावमध्ये सातत्याने चर्चा चालू आहे गेले 2 दिवस की एका दिवशी पिंटू फुलावरे यांनी 3 बैल घेतलं का 3 बैल घ्यायला लावलं. नक्की हो विषय चालू आहे कारण गेल्या 2 महिन्यापूर्वी तो तुम्ही बैल घेतला, काय नाव त्याचं, महाकाल बैल घेतला आणि अवघ्या 2 महिन्यांनीच 1 महिन्यातच 3 बैल खरेदी केली. त्याची मोठी चर्चा झाली आहे कारण पिंटू व्हायला कुणी पायरा दिला नाही का आयत्यावेळी पायरा कॅन्सल केला. नक्कीच त्या विषय जरा गावामध्ये चर्चा चालू आहे. कारण बैल खरेदी एवढं 3 केलं का? 3 बैल खरेदी करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. 3 बैल खरेदी करायचं कारण साईडला जे अध्यक्ष आहेत तालुका अध्यक्ष तेही मला एका व्यवहारामध्ये कमिशन दिला होता. तर तो कमिशन मी अपेक्षा केली नव्हती तर त्या आप्पांनी मला तो कमिशन द्यावा. त्या कमिशनचं मी सगळं बैलच आणलेलं आहेत एक आप्पांच्या नावाने म्हणून. नक्कीच म्हणजे असा काहीतरी. हा आणि अजून एक 4-5 दिवसात अजून एक मोठा धमाका होणार आहे. हा बरोबर. तर सर्वांना माहितीच झालं असेल कारण गावामध्ये गेले 2 दिवस एवढी चर्चा चालू आहे का पिंटू व्हायला कुणी पायरा दिला नसेल का आयत्यावेळी कॅन्सल केला या रागामध्ये बैल खरेदी केलं. तुमचं त्यावर काय मत आहे? म्हणजे असं लोक पैर कसा असतो एखादा बैल बोलत असतो आपलं नवीन बैलाला शक्यतो पैरा देत नाहीत पण आम्हाला टॉपचं पैरा भेटणार आहेत कारण आज आमचा जर फेरा झाला तर आप्पाच्या बैलाबरोबर फेरा पण होऊ शकतो मारतान बरोबर. जर मारतानची जोडी जमली नाही तर मारतानच्या बरोबर फेरा पण होऊ शकतो. आम्ही फेरा पण टाकू शकतो आम्ही आज. आणि मग ते म्हणजे असं आपला बैल जिंकायला लागला धाग्यावर थांबतात लिंबू मिरच्या करतात त्यांना काय म्हणाल? लिंबू मिरची मला चालणारच नाही ते शोभला माहिती आहे. लिंबू मिरचीवाला आपल्याकडे चालणार नाही कारण माझ्या वाटी सतत भावण्याचा आशीर्वाद आहे. लिंबू मिरचीवाला फक्त ते घरीच. आणि लोकांचा कसं आहे जोपर्यंत आपला बैल पळतो ना तोपर्यंत अख्खा गाव पाठी येतो. जेव्हा जसा जसा कमी होतो तसा म्हणजे अख्खा म्हणजे कोण याला मागत नाही. मी अख्खा जवळून अनुभव घेतलेला आहे. आमच्या पण तसंच होता पहिले. शिंगोळे भेटले. कुठे आहे तुमचा बैल? तुम्ही नको करू. मामा गॅटावर आहेत बघू शकता. हे बघा गाई शेतींची आवड बघा किती आहे. इथं बोरीचं जेव पण टाकलं. बोरी आमची बोरी कापून आणली. हे बघा नंतर ये लोक जात्यात आणि बिस्लरी आलाय बघा. गुड्डू कॅमेराला आम्हाला दाखवते. कॅमेराला आपले आला आली. ये बोरा घाला बसलो असं मला वाटला. वालाय शेंगा आहेत. येऊ का वालाय शेंगाला काय बोलतो? आमचा बैल लागू दे प्लास्टिक नाही मीठ नाही लावला. बस बस नको. प्लॅस्टिक आहे तो. राजा कुठलं तुम्ही? लोप वरून आलाय. कोण आहे? पेट्रोल पंप
असतंय प्याला मग घ्या की भाई आपली जोडी आहे सोन्या घे. तर तुमच्या बैलाचं नाव काय? रंगा बडवलचा रंगा रंगा. तुमच्या भडवलचा पण खूप नाव ऐकलंय आम्ही. आहेच ना. बडवल मध्ये लाडू आहे, लाडू आहे, लाडू डॉल्फिन आहे. डॉल्फिन आहे, भाजी आहे, भरपूर म्हणजे आहेत बैला. तर तुमची ही कितीची खरेदी आहे? ही आमची 25,000ची खरेदी कधी गेले? झाला 4 महिने. मग या सीझनचं किती गुलाल झालं? या सीझनच्या 6 गुलाल झालेत. किती आधी जास्त नाही घेतलंय का? आता जास्त नाही घेतलं. कुठून घेतले? गावातूनच घेतला होता याकडून, अक्षय जांभरे म्हणून. आजचे जामकरे माहिती हा आहे. त्याच्याकडून घेतला होता. तो माग म्हणजे आमच्या बरोबर तो भारी मुलगा आहे तो पण. हा आणि मग नाव पायरा कुठला आहे? पायरा नेरल मधला आहे, अं, गोली गुली कुठला तो जो आपला याचाच केटकर कल्पेशचा. आली? केटकर आली का? हा. ते पलतो तो मोडक असतो तो तुमच्यावाला. साखरपुडा. मला दादा कुठून आला हो तुम्ही? आम्ही नांदगावचे. कोणता बैल आहे तुमचा? हा छोटा रणवीर. नाव काय? छोटा रणवीर. कुठून घेतलाय? हा मी असं संबंधित मध्ये घेतलाय. आमच्या घरगुती आहे. कितीची खरेदी? ही खरेदी काय सांगणार नाही बाबा. का? कशीच झाली खरेदी. म्हणजे आधी जास्त नाही घेतलाय का? नाही आत्ताच घेतलाय, या वर्षी घेतलाय. आदत मध्ये या माझा- सीझनचं किती गुलाल झालं? या सीझनचं एक 10 गुलाल झालं लगोपाठ. मग एक गाडी नियोजन फक्त आमची नियोजन घरची काय गाडी तुमचा? पडली. नियोजन स्वतः करतो. पुढचा येणार आपला. पुढच्या आहे ना काय प्रत्येकाला पायरा द्यायला लागतो. आणि हा कुठला आहे? हा इथला पिंपलोलीचा आहे, दिनेश शेट्टी यांचा. हे आपले टेम्पो ड्रायव्हर दाखव. दाखव टेम्पो ड्रायव्हरला. टेम्पो टेम्पो आणले. नाव काय? सुलतान. याचं नाव सुलतान आहे सुलतान काय? आहे. खरेदी कितीची आहे? कितीची आहे? खरेदी आहे आता. काय बैलाची किंमत नाही करायची. किंमत नाही म्हण असं म्हणजे असं प्रत्येकाला अशी जाण्याचा असतो हा बैल. ते आहेच पण खरेदी आता आहे 51,000ची खरेदी. नियोजन काय टॉपचाच असेल. नियोजन चांगलं असतं. ते गुलाला ते बैल असं नाही का मग गुलाल 6 पळतो. तारखेचं काय नियोजन आहे का नाही? 6 तारखेचा चाललाय विचार. भाऊ घरचे दुसरी बैल आहेत त्यांचा नियोजन चाललंय. हा, चालेल. धन्यवाद. तुमचे आभार. तर आता आपल्याला सोहन म्हात्रे मुलाखत देणार आहे. ह्यो आमचा नंदे आहे. हा आम्ही याला ट्रेन मध्ये आणलाय सामानच्या डब्यात, कारण टेम्पो सगळं बुकिंग होतं. ना मग तो आता मला लाचलेलं वाटतं तिकडून. गुडवून आलं तिकडं. तर गुडवनचा हा बालमा अर्जुन. मी नाव अर्जुन माहिती करण्यासाठी घेतला. काशी नांदल लागतो त्याची करून टाकतो काशी. तर आता ए बाईक ये ना तर याचं नाव याचं तुम्ही कुठून आला? वडवली मराठी वडवली. तुमच्या बैलाचं नाव काय? अर्जुन. अर्जुन म्हणजे नवीनच खरेदी आहे अर्जुनची. कुठून घेतले? हा घेतला या घाटावरून घेतलाय. कितीची खरेदी आहे? याची खरेदी 60,000ची. 60,000. तर आता जास्त नाही घेतलाय कधी? आताच येतो अजून आता त्याची काय म्हणजे किती महिने झालं? त्याची आता झालं उतरवलं 2 महिने झाले. मग आपला 6 तारखेचं नियोजन 7 तारखेला चालू आहे. चालू आहे झालं ना अजून? झालं ना अजून. पण पल हा, नाही 100% बोलणार. आणि मग तुम्हाला तुमच्या अर्जुन विषयी अशी काय खासियत वाटते? अर्जुन पब्लिक नाही बोलतो, ठाम बोलतो. पब्लिक साईड दोन्ही. हा दोन्ही साईडने बोलतो. मग नियोजन आता टॉपचंच मग आणि टॉपच. ना आता मग- आपला पहिला वेणगावल्यांसोबत आहे. ते आपला पहिला दिला आपला. त्याचं नाव काय? हम्म. गाडी कशी बॅनर वर जमले का नाही नाही अड्ड्यातच जमले मालवडीवाले. मालवाडीवाले? तर मग तुम्हाला आजचा म्हणजे वातावरणानुसार काय वाटतंय आज? काय गाडी होईलच. होईल. तुमचा दोन नंबर. ही गाडी आम्ही तिसऱ्यांदा बोलवतो. तिसऱ्यांदा पळतो म्हणजे आता किती गुलाल झालेत? त्या गाडीचे 2 गुलाब झाले. 2 झाले. म्हणजे आज म्हणजे या सीझनला पळवल्यापासून एक पण पडली नाही असा. याचे एक पडले म्हणजे हाय ते खरं सांगायचं खोटं नाही. नाही हे गाडी पडले. मग मागेच झाले ते. बैलगाडी नवीन क्षेत्र- वस्त्र येतो. बैलगाडी क्षेत्राविषयी तुम्हाला काय वाटतं? लोक म्हणजे आपला बैल पाळायला लागला हे चटके हे ह्या पण जेव्हा पळत नाही मग तेव्हा ते येत नाही. मग त्यांच्याविषयी तुमचं काय मत आहे? आता लोकांचं कसं लोक दोन्ही साईडने बोलले असतात. हा असं आहे लोकांचं. पालाला म्हणजे पळाला तर लोक सोबत असतात, नाही पळला तर मग कोण नसतं सोबत. पालाला आपल्याच्याकडे चटके- न्यायला लागतं. हा, आपल्याच इकडे. आता जे पोर आहे ती पण आली नाही. तर आम्हाला सगळं गेलं. आम्हाला एक आम्हाला खंबीर गुडून आलेचे आम्ही सगळे जेव्हा आपला- आमच्यावर असतो आम्ही त्यांच्यावर असतो. अनुभव आहे म्हणून सांगतो. जेव्हा आपला बैल पळतो ना तेव्हा अख्खा गावबाटे असतो. हो नक्कीच. आणि जेव्हा आपला कमी होतो ना तेव्हा तेव्हा कोण नसतं. कोण नसतो नाही. जी आता आपल्याला वाटतो हा. की हे आहेत आम्ही कडून अनुभवलंय म्हणून नाही, बरोबर सांगतो. आहे ही गोष्ट खरी आहे. नक्कीच. आमच्या पण बाळाचं नाव अर्जुनच आहे. अर्जुन आहे का? 4x4. अर्जुन. हा
मेहनतीचं काम आहे योच आहे बघ ड्रायव्हर आवा याचीच मजा आहे झोपून पार त्या का असं करतो या काय दुरी तिरी अक्का आता आणलाय ना कुठून आलो मी शेलूवरून आलो आणि पायरा घरची गाडी आहे पवन बदल विरुद्ध गाडी कुठली विरुद्ध गाडी वावरल्याची बॅनरवर जमली कशी जमली हा चायनीज बोललो पोली गाडी आमच्या पाडला बा आता होईल का आता होईल 100% होईल गुरुनाथ शेठ मसने यांचा बाजार माजी सरपंच यांचा वैल आहे याला पैसे पाहिजेत बरेच याला पैसे दे थांब ना गाडी होते ना आपली गाडी झाल्यावर पैसे भेटतील तर मित्रांनो आता आपल्याला कर्जतवरती सध्या टॉपची गाडी कांगारू आणि रेल्वे इंजिन पोशीकरांचा ही सध्या गाडीला टॉपला पलते तर यांची आज आपण मुलाखत घेऊ तर दादा नमस्कार. नमस्कार. तर काय म्हणजे आजचं नियोजन तुमचं? आमचं नाव होतं बिंजोडला आमची गाडी फिरले रायबा साहेबा ग्रुप नारंगीकरांचा साहेब्या आणि डुंगीचा नंद्या. तर म्हणजे आता रेल्वे इंजिन पण आपल्याला माहिती आहे व्हाईट गोल्ड पोशीकरांचा तर रेल्वे इंजिन आणि कांगारूची गाडी सगळ्यात पहिले तुम्ही कधी खेळलेलं? सगळ्यात पहिले आमच्या आतापर्यंत रेल्वे आणि 18 गाड्या आल्यात त्यातल्या 3 गाड्या पडल्यात 15 आमचं गुलालेत आणि 12 नॉनस्टॉप गुलालेत आमच्या या गाडीचं टॉपचं नियोजन सगळं ते सगळ्यांना माहिती आहे सध्या आता कर्जतमध्ये कांगारूंना रेल्वे इंजिन पळतो पण तुमची ही गाडी आहे ना सगळ्यात पहिले म्हणजे हिचं नियोजन केलं तर कोणी सगळ्यात पहिली शर्यत? आम्ही असंच मित्रही केला होता तो नियोजन तर ती पहिली बोरीचवाडीला पळाली होती गाडी आमची. आणि आता रेल्वे इंजिनचा कांगारूचा 6 तारखेला नियोजन आहे का नाही? 100% आहे ना बोरीचीवाडी. बोरीचवाडीला 3 फेऱ्याला आमची हीच गाडी पळणार. आणि कांगारू आणि रेल्वे इंजिन जेव्हा एकत्र पळतो तेव्हा तुम्हाला अशी कुठली गाडी वाटते म्हणजे अशी जी तुम्ही बघता तुमच्या गाडीत मोठी गाडी? असं तर काही नाही पण असं काही नाही आमची गाडी आम्हाला म्हणजे चांगलीच वाटते हो म्हणजे असं कुणाच्या याच्यात नाही आम्ही या करीत पण आमची दोन्ही बैला अशी आता तो पब्लिकला ठामे आतून आहे गाडीवरचा त्याच्यामुळे आमची गाडी पळाली तर म्हणजे एकसारखीच पळते असं कुणाला याला धरून ठेवायला नाही लागत त्याला धरून ठेवायला नाही लागत म्हणजे असं दोन्ही एकत्रच पळतात म्हणजे सेम. रेल्वे इंजिनची जात काय? तो खिल्लार गावरांमध्येच मोडतो आणि कांगारू तो बेरड मैसुरीमध्ये प्युअर मैसुरी नाही बेरड मैसुरी बेरड. कांगारूची खासियत काय? कांगारू गाडीवरती पळतो तो त्याला गाडी पास झालेली सन्नी आणि रेल्वे इंजिनची? इंजिन तर काय त्याचं पब्लिकचं ठामच येतो किती पण पब्लिक असली तर तो पब्लिकला ठामच पळतो. ही गाडी कुणाच्या नावाने बोलते? गाडी म्हणजे तशी दोघांच्या नावाने पळते पण जास्तीत जास्त यश कामलागर सोनवले तर त्या नावाला जोडणे झाला तर मग नितेश दिलीप सोनवले पोशीर या नावाने पळते. मग रेल्वे इंजिनचा मालक कोण आहे? नितेश दिलीप सोनवले. आणि कांगारूचा? यश कामलागर सोनवले. म्हणजे दोघे सोनवलेच हो. चला धन्यवाद दादा. केतन भैर आलाय कुंभेवरून यांना कुठे बघितलं हा आणि याला कुठे बघितलाय आपले निर्माण नदीतले भिवंडी टेक्सटाईल मग यो ना बोल ना तो माझी सरपंच शेलू याचा मामाचा गाव शेलूचा बघत सर माहिती आहे कॉलेजला शिकवायला ते हा बीड टिंगलू आपल्या सोबत आहेत भिवंडी टेक्सटाईल स्टाईल का कुठून आलो तुम्ही? नेरळ कुंभे. आणि तुमच्या बाईला नाव काय? किस्मत. आणि विरुद्ध गाडी मग अशी झाली आमची बदलापूरची म्हणजे एक गुलाल घेतला तुम्ही घेतलेला आहे आणि दुसरा आता गुलाल. आता चौकारांचा घरचा साथ पकड. किती झाली गाडी तुमची? पहिली गाडी आमची झाली 10,000 2 बादल्या. हा, आता आणि परत दुसरी 10,000 2 बादल्यांची जमलेली आहे. पहिला गुलाल झालेला आहे आता दुसऱ्या गुलालाची आम्ही प्रतीक्षा करतोय. आणि पायरा कुठला आहे तुम्हाला? आता पायरा आहे आम्हाला वावलोलीचा. वावललीचा काय नाव? नाव काय? सर्जा. सरजा. आणि ते सर्जा बैलाचे मालक ते. सरजा बाईला मालक. खरेदी कितीची आहे तुमची? खरेदी आमची 21,000ची. कुठून खरेदी केलाय? आम्ही चोरवल्याचा
जोगले म्हणून आहे, मंगेश जोगले, त्यांच्याकडून आम्ही खरेदी कधी केली. खरेदी केला? गेल्या वर्षी 11 तारखेला खरेदी केला वाढदिवसानिमित्त. आता याच वर्षी त्याचा बर्थडे झाला. बर्थडे निमित्त त्यांनी 41,000ची शर्यत पण जिंकली. या सीझनला किती गुलाल घेतला? आमचे कमीत कमी 20-25 गुलाल झाले. 6 तारखेचं नियोजन काय आहे तुमचं? 6 तारखेचा 7 पेऱ्यांचा ना, हा, त्यांचं नियोजन आहे. घाटावरून आम्ही वासरू उतरणार आहे, त्याच्याबरोबर पहिला पडणार. पायरा झालाय का? पहिला झालेला आहे, घाटावरचा आहे. कुठला आहे? घाटावरचा आहे, यांचं कपड्या दुकान आहे, मिरजमध्ये. तर नक्कीच डिस्काउंट सगळ्यांनी या सीझनला दिला जाईल. तुम्ही या 100% सोन्याच्या नावाने या. 100% माझं नाव सांगा, दुर्या नाव सांगा, डिस्काउंट मिळेल. 100% डिस्काउंट भेटेल. सर्जाचा मालक कोण आहेत? कुठे आहे जितू? सर्जा बैलाचे मालक जितू. कधी बैल खरेदी केला आपण? बैल खरेदी करून 2 वर्ष आली. एक गुलाल घेतला होता नाही आता फक्त आणलाय. त्याही घेतला? हा ते तेव्हा पायरा ऐकला होता काय? त्यांचा पायरा वेगळा होता. आता आम्ही दुसरा पायरा केला. आणि किती गुलाल घेतले या सीझनला? 23 झालेला आता. आता 24 शर्यत आहे. आजचा नियोजन कोण करतो तुमचा? नियोजन मी स्वतःच करतो. नितेश कांबळे. आप्पा गायकवाड कुशिवले यांचा मारतंड. बघू शकता बैलाची रचना, फिटनेस, काना पण तसा लागतो, नाही तर ते बैल घेऊन विण्यासारखा हो का, बैल घेऊन विण्यासारखा पॅन्डा टाकून चालत नाही. अच्छा गावात आतिश घरात आहेत वांजल्याचे. यांचा बैल बघू शकता. काय बैलाचं नाव आहे? बादल, तडीपार बादल 71-18. बादल. आणि कधी खरेदी केलता हा बैल आत्ताच खरेदी केलेला आहे. आताच? किती खरेदी होती? हा बैल 2,70,000 रुपये खरेदी आहे. आणि किती गुलाल झाला आतापर्यंत? गुलाल 14 गुलाल झाले या सीझनला. आणि गाडी पडली एक पण हा, गाड्या पडल्यात. आता 4 गाड्या पडल्या लागोपाठ. लागोपाठ. त्याचा बालक आमचे मित्र समीर भैया इस्लामपूर, इस्लामपूर. त्यांचा बैल होता मानिक, आता तो नाहीये. त्यांनी आपल्याला हा बैल घेऊन दिलेला आहे समीर भैयांनी. कुठून आला तुम्ही? आम्ही कर्जतवरून आलो. कर्जत मधून. काय गाव? लाडिवली. लाडिवली मधून. आपला कधी बैल घातलेला? आमचा आता बैल घेऊन 1.5 वर्ष झाले. कुठून खरेदी केला? आम्ही आमचे दैवत पाटील आहेत दोन्हींचे, त्यांच्याकडून घेतलेलं. कितीची खरेदी? ही आमची त्यावेळेस ती एका 6.5-7 लाखाची खरेदी आहे आदतमध्ये. आणि किती गुलाल घेतले असेल? आतापर्यंत भरपूर गुलाल झालेत. नंतर वरती फायनल पण भरपूर घेतला त्याने आदतमध्ये. कसा आहे बैल? कसा पळतो? पब्लिकने ठाम बैल पळतात आमचा. आणि बैलाची काय आहे खासियत? काय आहे? बैलाची खासियत अशी आहे की बैलाला पुढचा रान जास्त निघतो आपला. जेवढा लांब पल्ला असेल तेवढा चांगला असतो आमच्या बैला. आणि आता बघू शकता आपण, बैल पाळला तर सगळं गाव पाठी असतो, हो, बैल बरोबर. नाही पाळला तर कोण पाठी येत नाही. यावर काय बोला? असं आहे, गुलाला महत्व आहे आजकाल. आणि ज्याचा बैल पळतो त्याच्याच पाठी असतात आजकाल लोक. आणि आता सध्या बैल गाडा शर्यतीत थांबतो उठवा ना. म्हणजे काय लोक बोलतात जाटून वगैरे, याबद्दल काय बोलतात तुम्ही? हे जादूटोना या विषयावर आपला आधीपासून विश्वास नाही. ज्या बैलात धमक आहे तो बैल जिंकल. कारण जादूटोना करून कोणाचा बैल पळत नाही. आजचं कसं काय नियोजन? आजचं नियोजन आमचा बटर सोबत आहे. त्याचा पायरा आहे आमचा बटरचा आजचा. किती गाडी आहे आजची? हे दुसरी बटर सोबतची दुसरी गाडी आहे. पहिला एक गुलाल घेतला. हा, बटर सोबत पहिला गुलाब आहे. ड्रायव्हर पण आहे. आमचा चंदू ड्रायव्हर हा फिक्स आणि एक आतिश. किती आपल्या दावणीला बैल आहेत? आता आमच्या डावणीला 4-5 बैल आहे. एक टेस्टर आहे, हिंदकेसरी टेस्टर म्हणून आमचा, तो वरती आता सध्या. आणि हा एक राजा. बघा अनिकेत दादा आपल्या सोबत आहेत, त्यांचा लाडिवलीचा बैल आहे. तर कितीची खरेदी? ही आमची 7 लाखाची खरेदी. 7 लाखाची खरेदी आहे ही. आदत आहे अजून. अजून आदत आहे बैला. नंबर दाखव. नंबर नाही टाकत आपण. इकडे आहे ना. असंच नाही टाकत. चल धन्यवाद. डंके आहेत रे. हे बघ इकडे बघा बटलर राजाचा. स्वतः गाडा ड्रायव्हर. तर काय आजचं नियोजन? काय 6 तारखेला मग इकडे आले बरोबर. इथं बघू शकता चायनीज वेलचा स्टॉल. पहिले हा बैल आणायचा शिरशेच्या अड्ड्यात. मी त्याला सांगितला बैल आणू नको, त्या घे हा स्टॉल टाक, कारण बिस्लरचा आहे, तुला हा बॉक्स मिळल. आणि बिस्लर 7 रुपयाला एक पडल. याच्या मागे 13 रुपये भेटते. आणि मंचुरियन बोलू ठेवू नको, कारण गॅस लागल.
ना तेल बिल लागल बोल चायनीज वेल ठेव चटणी एकदा घरून बनवून आणजा त्याच्यावर गार 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 फिरवली झाली मग काय माझा ऐकला आज ऐका नाही पाहिजे मग दुसऱ्यांना ज्ञान देतो मका कसा दिला 20 रुपये आणि पेरू त्याच्यावर तुम्ही काय काय टाकता त्याच्यावर काय काय पाहिजे तुम्हाला कशी आहे आपली आयडिया मग मी आयडिया दिली ती विचार या बघा यांचं काय आलंय 4x4 आता तो दुकान बघितला आपण चायनीज वेलचा त्यांचाच आहे ह्यो इथं कारखानी कुठला ह्यो पण तुझाच काय म्हणजे तो वेगला ह्यो वेगला 3 दुकानं तर आता तुझी किती चायनीज वेल सकाळ पासून 1500 तरी आहे बिसलऱ्या विकून खर्च सोडून आणि त्यांचं तिकडे एक दुकान आहे आणि मेन मालक लाजतोय आणि ती भिंगरी गेली आहे का टपरी नाही रे बाबा आमची गाडी बिंजोडला ना पेरूला गेलतो मग अशी बैल नाही आठवत बघ आम किती बैल आहेत काय कुठून आला भाई मी शिलवरून आलोय किनोली शिल तुमचा मी रोज ब्लॉग बघतो ब्लॉग बघून लय आनंद वाटतो आता आपली याला पण येईल इंस्टाला चालता कुठून आलो तुम्ही कुठून जांभीलचा पार कुठली जांभिवली गावडे जांभीली तुला गाई इथं माझं पॅन भेटलेत या सोन्या मुलं मला नाव पाडलंय बाकेडॉन तुम्हाला बाकेडॉन आवडतो का आवडतो नाव काय ठेवला त्याला विचारा त्यांनी नाव ठेवलाय लय पॅन आहेत गाई आमच्या इकडं कानाला लाव ना ते कानाला लाव हो अशा मान्या भाई आपलं गणेश कालन सर कॉलेजचं इकॉनॉमिक्स शिकवलं एक नंबर बोलला बरोबर त्यांचा मान्या भाई व्हाईट गोल्ड अरे बा किती गाड्या घातल्यात किती काढल्या कुठली टॉपची गाडी दादांच्या टॉपच्याच होत्या सगळ्या बिंजोडच्या मिक्स करायचे दुर्या तुमच्या गावातलं जावं आहे नरेंद्र शेठ ते दोघं तिकडे बसल्यात दादा त्याच्यासोबत धाकटा कांदाकरांचा राजा पळाला बेंदूरच्या गुलाबाचे मानकरी आज टाक ना धाकटा कांदाकरांचा तानाजी पळाला सुंदर अशी गाडी पळवली प्रवीण किती कापला आज बेंदूरच्या गुलाबाचे मानकरी आपला आज किती कापला भरपूर सुरम शेठ पवार नाही 50 अर्धा गोंडा होता साहेब चावीनं. भरपूर होती पण 40 किलो बेंदूरची महत्वपूर्ण गाडी सुटते. डावीला पाहणारे दगडूशेठ दगडूशेठ शंभू बाजार आहे 40 किलो बेंदूरच्या गोळ्याचा मानकरी चांगला कापला 50 किलो चांगला कापला यांचा घरचा राज पळाला. रामाशेठ सोबत वादळ पळाला. बेंदूरच्या गोळ्याच्या मानकरी इकडं आपला दादाचं दुकान आहे तर या काय आहे? काय बाबा बाबा बुवा आहेत किती किलो होता चिकन आज 10 किलो आणि हे अंड किती एक ट्रे किती कलिंगड होत 50-60
50-60 किती का ब्लॉक? वातावरण खराब असल्यामुळे आज काही जास्त झालं. आज वातावरण दुपारपासून खराब आहे, ऊन असल्यावर फक्त. पुसाट नामो पनवेल या ठिकाणी अड्डे भरपूर मोठे भरतात. इकडं तिकडं पब्लिक फुल असते गर्दी. इकडं अशी ग्रामीण भाग पडतो म्हणून गर्दी थोडी कमी असते. वातावरण पण खराब, वातावरण पण जरा चेंज आहे त्यामुळे गर्दी कमी मॅच वगैरे असतो. मॅच नाईट मॅच नसतो ना, तिकडे असतो पनवेल. काका भाव गाडा काढतो ना. किती झाला आपला? आपला का नाही संपला, सगळाच खाली झालाय. हे बघ, ही डाल मुंडी होती एवढा टोप भरून ती संपली. इकडे चिकन 15 किलो होती. हा, मटन होता 5 किलो, तो संपला. चिकन होता 15 किलो, तो पण संपला. हा, तिथेच चिकनचा रस्ता होता. यो काय भात होता, भात 20 किलो. हा, भाकरी होत्या 200. किती वाजता कापला आज आपला? आज 4:30 वाजताच. आज लेट झालो थोडासा. पाणी बॉटल 12 बॉक्स होतं, 10 बॉक्स संपलं. किती आपले किती काय आहे? दाल मुंडी थाली आहे 150 रुपये, मटन थाली आहे 200 रुपये, चिकन थाली आहे 120 रुपये. हा, भाकर ती थाली बरोबरच देतो. अशी एक्स्ट्रा घेतली. चिकन थाली मध्ये चिकन येतोय, राईस येते, भाकर येते, कांदा लिंबू येते. तसंच मटन थाली मध्ये पण तसंच येतंय आणि दाल मुंडी थाली मध्ये पण तसंच येतंय. हा, तर कोणी मिक्स मागितली तर मिक्स पण देतो आपण. हा, नाही असं काही नाही. हा, ज्यांनी मटना बरोबर थोडीशी मागितली चवीला, त्याला चवीला पण देतो. पुढचा इथंच अड्डा आहे शुक्रवारी. हा, इथंच असणार आहे आपला, इथंच असणार आहे. गाडी आली हा, इथं पाहिलंच पाटील खानावळ. या सरबतवाल्या काकांच्या बाजूला भात, त्यात भात बनवतो आपण, काढून देतो सर्वांना. एकदम चांगलं जेवण असतो. सर्व आले या इथे. आपला धंदा आहे हा ना. पॅकअप झालाय, सगळं संपलाय काकांचा. आता पुढच्या शुक्रवारी भेटू. गर्दी आलतो मगाशी, आलाय थोडा. आलो ना तेव्हा घेतली ना. गेले तांबरी या सोईज बाई रायफल टॉपची मला टॉपची वागाई गाडी आहे. बोट टॉपचं आहे. बॉचर घाली अरे नाही, ये साला बहुत डेंजर भागता है. कौन सा ये इज रनिंग टू द विकेट. नहीं, डायरेक्ट कम टू डायरेक्ट होम. एंड ड्राइवर आय एम विरुद्ध गाडी. आज गाडी होती आम्हाला. पोपट का पापलेट का थँक्यू. चला कौन सा बिंजोड़ की शरत मारा चंदन होतो सारखा. वो छोटा सा हमने अभी वो बहुत डेंजर भागा. अभी वो कोंदुड़े का बाजी उसके साथ भागा. एंड वो बीड़ का गया है अभी. बीड़ का वो साला ड्राइवर कौन है? चषक घ्यायचे. चला चषक घ्यायला. कुठून आला दादा? कुठला आहे बैल आपला? वजीर. आणि पायरा कुठला होता? आज जाण्यात आली गाडी. संदेश शेलके, चावी लोंबळे, बिझी अँड पीसी त्यांचा. ते पूर्वनी आपटली ना घरी भांडणार तेव्हा टीव्ही तेव्हा वाकडे आले. संदेश शेलके युट्यूब लाईव्ह. काकडीचा दुकान टाकायचा, काकडी खातो. सनस्क्रीन युअर फेस. सनस्क्रीन इसने लगाए वो साला काला है तो गोरा बन जाएगी. कंपनी अँड भारत सिरम प्रोग्रेस. भारत सिरम इज प्रोग्रेस. मार्केट सगळ्या गाड्या सोडायला जातो. गाडी थांबून ठेवतो खाली.
हीच भरत ती पहिले लाल टी शर्ट सगळी का तीच फेमस ती आता ही कुठे करून ठेवली. बदलली बदलली आणि आता चांगली आहे ना अशी डार्क पोपटी ठीक आहे ना रोजचं 2,500-3,000 रुपये खिशात येत. ती गाडी आजची कुठली होतो मी कुठल्या गाडी होतो दगडूशेठ. लागत हे कुठल्या गाडी होतं सर पुष्पा हे तुम्ही बैल जेव्हा सुटतो तेव्हा मनामध्ये काय खंत असते काय नाही जिकाचीच काही करून असं हे फक्त वरच्यावर आहे का मैदानात गेलं पूस मैदान शर्तीचा हे भांडणं करतात तिकडे उड्या मारतात ना हा, केलंय अर्जित आहे हा. समजायला पाहिजे हारल्यावर आपल्याला एक सुंदर असा अनुभव भेटतो जिंकल्यावर खूप आनंद थोड्या दिवसात अनुभव भेटणार आहे 12वीचा रिझल्ट लागला. गायत झाल्या शर्ती चाललो आता आम्ही चाललो घरी रिक्षा सर्व्हिसिंगला रिक्षा मर्सिडीज सर्व्हिसिंग इज नॉट रिक्षा अँड मर्सडीज टू सर्व्हिस नवीन विषय